केलेले आहेत मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी किंवा शपथविधीला आमंत्रित केलेलं आहे आणि ते संभाव्य मंत्री देखील असणार आहेत। आपल्यासोबत धुळेचे आमदार जयकुमारजी रावल आहेत, त्यांना देखील नागपूरमध्ये भेटण्यासाठी अनेक कार्यकर्ते येत आहेत। त्यांचं नाव आलेलं आहे। बावनकुळेंनी फोन केल्यानंतर ते देखील त्यांना भेटण्यासाठी अनेक कार्यकर्ते आपल्यासोबत जयकुमारजी रावल आहेत। सर, काय नेमकी पहिली भावना होती? अजूनही डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहेत, कारण सकाळी ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस काय नेमकी भावना होती? नाही, खरं तर नेहमीच्या अधिवेशनाच्या चहापानच्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो आणि बावनकुळे साहेबांचा फोन आला त्यावेळेस 1 मिनिटासाठी तर एक आश्चर्याचा धक्काही मिळाला। एक मोठी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे, हे खरं तर मी माझं भाग्य समजतो। त्याचबरोबर एक जबाबदारीची जाणीव, शेवटी ही एक मोठं पद आहे, याची जबाबदारी मोठी आहे आणि या राज्याची, या परिसराची, आपल्या या देशाची सेवा करण्याची मोठी संधी आहे। मग एक समाधानाची भावना मनामध्ये आली। 16 ते 19 आपण एक मंत्री होतात, पर्यटन खातं आपल्याकडे होतं, मात्र आता कोणतं खातं आपल्याला मिळावं अशी अपेक्षा आहे? नाही, खातं कोणतं मिळावं हे आपल्यावर नसतं आणि ती अपेक्षाही करणं योग्य नाही। जे खातं मिळालं, जे मुख्यमंत्री आपल्या टीमचे प्रमुख आहेत त्यांनी जी जबाबदारी दिली त्याच्यामध्ये यश सामान्य लोकांची सेवा करून दाखवलं पाहिजे आणि जी जबाबदारी देणार नक्कीच राज्याला अभिमान होईल, सगळ्या माझ्या मतदारसंघाला आनंद वाटेल, असंच काम मी करेल हे नक्कीच ग्वाही देऊ इच्छितो। चंद्रशेखर बावनकुळेंशी तर बोलणं झालेलंच आहे, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी काही बोलणं झालं? बावनकुळे साहेबांचा फोन आला त्यावेळेस मी त्यांचे पक्षाचे आभार मानले। नंतर देवेंद्र भाऊंनाही मी फोन केला आणि त्यांचे देखील आभार व्यक्त केले की त्यांनी मला ही मोठी संधी संदर्भात यथायोग्य समजलं आणि त्यांच्या मनामध्ये जी अपेक्षा असेल त्याच्यापेक्षा अधिक काम करण्याचं मी त्यांना आश्वासित केलं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच पाहायचं झालं तर जे जयप्रकाश रावल आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आपल्याला पाहायला मिळाले आणि जे काही खातं मिळेल त्या खात्याचं काम प्रामाणिक करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।